छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, विश्व चैतन्य सद्गुरूंना महाराज की जय, सद्गुरु श्री टेंबे स्वामी महाराज की जय, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त नाथसाहेबांचे। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 8 मे रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलं आणि या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव सांगा, परिचय द्या। नाव आहे युवराज गुलाब गायकवाड, गाव श्री क्षेत्र नारायणपूर। बर दादा, काय सांगाल, हे मैदान कशा निमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? हे मैदान अक्षय तृतीयानिमित्त आयोजन केलेले आहे। बर, पहिली तारीख बदलली होती, बर, परत आता 8 मे तारीख ही निश्चित केलेली आहे। बर, आणि किती तारखेला संपन्न होत आहे? 8 तारखेला। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे, उद्या आपल्याला पत्र मिळणार आहे। बर, सोशल मीडिया उद्या बघायला मिळेल? हो। बर, फाईटला उशीर का झाला? जरा फाटीचं मैदानाचं काम चालू होतं, बर, म्हणून झाला उशीर। बर दादा, आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल। अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार चाललेलं आहे। अध्यक्ष बाबाराजे असतील, राहुल जगताप असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान चालू आहे। बरं दादा, हे मैदान म्हटलं की बैलगाडी मालकांमध्ये उत्सुकता असते, तर यावर्षी कुठली फाटी नियोजित केली आणि कुठं संपन्न होणार आहे मैदान? हे मैदान आपले गेल्या वर्षी जे मैदान झालतं ना, बर, खोमनी वस्ती फाटी म्हणून आहे, बर, तिथंच मैदान आयोजन केलेलं आहे। तिथं संपन्न होणार आहे? हो। ते जे मैदान आहे तेच मैदान आहे, त्यात काय बदल नाही? त्यात काय बदल नाही। बर, तर दादा, ह्या नारायणपूरच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, तर ते वैशिष्ट्य सांगा या मैदानाचं काय हे आहे? वैशिष्ट्य म्हणजे या मैदानावर दत्त महाराजांचा आशीर्वाद हे सगळीच म्हणतात। बर, बैलगाडी क्षेत्रातलं वैशिष्ट्य म्हणजे इथं सरपंचा बाकासूर झालेले प्रवीण गाठे असतील समालोचक, यांनी या ठिकाणी सरपंचा बाकासूर केला। बर, इथं पहिल्यांदा बाकासूर आपल्या इथं पळाला, त्यानंतर चिक्की असेल, अजून चेंडू आहे, अजून बरेच असे बैल इथं नावरूपाला आलेले। नावारूपाला आले, नामांकित नंदी सगळे नामांकित इथूनच पळून पुढे नावारूपाला आले, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने नावरूपाला आलेले तिथं। बर, तर दादा, मैदानात स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? आदत आहे, एक आदत एक बैल। बर, बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? बक्षिसाचं स्वरूप बघा, प्रथम बक्षीस 1 लाख रुपये, 2 नंबर 71,000, बर, 3 नंबर 51, 4 नंबर 31, पंचमे 21, 6 11 आणि नंतर 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 10,000 रुपये। प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1,000 रुपये। बर, ही जी 1 ते 7 बक्षिसं तुम्ही सांगितली, त्या 1 ते 7 बक्षिसांमध्ये रोख रकमेच्या व्यतिरिक्त अजून काय? रोख रकमेच्या व्यतिरिक्त प्रत्येकी 2 डाली आहेत। बर, प्रथम क्रमांक 2 नंबरला 2 अशा डाली आहेत। बर, त्याचबरोबर क्वार्टर फायनलला बक्षीस रचना कशी असणार? क्वार्टर फायनलला प्रत्येक गाडीला 2-2 हजार रुपये आणि 2 डाली आहेत। बर, तर ह्या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? लॉट गुरुवारी रात्री काढले जातील। बर, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? आपले महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रवीण गाठे आहेत आणि दुसरे मयूर तळेकर आहेत। बर, त्याचबरोबर झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पण आमचाच आहे, वैभव बोरकर, जो 4 वर्ष झालं झेंडा टाकतात। बर, गावच्या मैदानात? गावचंच मैदान। हा। बर, त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी आहे का? सुट्टीला पट्टी। बरोबर दादा, आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आव्हान असं आहे की कुणी आपणवर विश्वास ठेवू नये। हे मैदान 100% 8 तारखेला होणार आहे। बर, आणि लवकरात लवकर बैलगाडा मालकांनी नारायणपूरमध्ये येऊन स्पर्धेचा आनंद घ्या आणि आपापली नाव नोंदणी करून घ्या। चालतंय, धन्यवाद दादा। दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव सांगा, परिचय द्या। वैभव बोरकर, नारायणपूर। बरं वैभव शेठ, काय सांगाल, मैदानाची स्थिती कशी, ह्या वर्षी कुठं मैदान संपन्न होणार आहे? ह्या वस्ती मागच्या वर्षी जे ठिकाणी मैदान झालं त्याच ठिकाणी खोमने वस्तीवर मैदान होईल। बरं, मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान खाली थोडा बुरमाड टणक रान आहे। बरं, आणि पुढे
पुढं सगळा टणक राणे, पुढं काय विषय नाही. माती खाली कशी थोडं पुढच्या राहणार काळी माती, आणि खाली? खाली थोडं बुरमाड आहे. बर. त्यानंतर एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण 10 फाटे आहेत. बर. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? आता आतमध्ये 13 ते 14 फूट अंतर आहे. बर. तुम्ही आदतचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? परफेक्ट पल्ला 700 फूट राहील. परफेक्ट. 700 फूट बर. राहील. त्यानंतर खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस 10 गट थांबू शकता आणि एवढी जागा आहे. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? पुढं भरपूर जागा आहे, 500 फुटापेक्षा जास्त जागा आहे. या मैदानामध्ये बैलगाडी मालकांनी आल्यानंतर निवारा कोणत्या कोणत्या दिशेला करायचा आहे? तर समोर मैदानाच्या समोर सगळं सरळ उत्तरेला हा, किंवा किंवा मग मग पश्चिम. पश्चिमेला. बर. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड आहे? 50% बॅरिकेड राहील मैदानाला. बर. खाली निम्म्यापर्यंत आल्यानंतर एक बारीक मोठा खडा आहे फाटीला, तर कसं काय नियोजन केलं जाईल? त्यासाठी आम्ही पाणी मारायची सोय केलेली आहे. पाणी आता चालू आहे, व्हिडिओ मार्फत कळलंच. हं. आणि रोलिंग सुद्धा आम्ही करून घेणार आहे. बरं. त्याचे फोटो व्हिडिओ प्रसिद्ध केले जातील? हो, तुम्हाला फोटो व्हिडिओ मिळून जातील. बरं. आणि निकाल रेषेच्या पुढे आल्यानंतर पश्चिमेच्या बाजूला एका साईडला कोपऱ्यात पोल्ट्री, तर तिथं कशा पद्धतीने नियोजन केलं जाईल? तिथं आपण मागच्या वर्षी गतच मातीचे ढीग वगैरे लावून तिथं संरक्षण केलं जाईल गाडी. आणि पुढं पूर्वेच्या बाजूला निकालाच्या रेषेच्या तिथे एक पाणी जाण्यासाठी चारी केलेली बारकी, तिथं कसं काय नियोजन केलं जाईल? ते पण आपण एकदम बुजून सगळे लेवल करून टाकणार. बरं. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड आहे? 50% बॅरिकेड राहील. ॲम्ब्युलन्स असणार आहे दिवसभर? हो, ॲम्ब्युलन्स आहे ना. ज्या दिवशी मैदान आहे म्हणजेच दिनांक 8 मे रोजी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हो, राहणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? हो, करण्यात आली. बरं. आपण पाहतोय की आता उन्हाळ्याची तीव्रता वाढली, मात्र हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा दिलाय. त्यामुळे या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती योग्य त्यावेळी प्रसिद्ध केल्या जातील का? हो, केले जाते. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचं नियोजन केलं जाईल दादा? आपण संघटनेच्या अध्यक्षांशी चर्चा करून बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेऊ. बरं. त्याचबरोबर दादा, बैलगाडी मालकांना आयोजकांकडनं तुमच्या वतीने काय सूचना असणार आहे दादा? आमच्याकडून एकच सूचना असेल की पूर्वेला जे आंब्याची झाड आहेत बरं. तिथं जरी कोणी निवारा केला तर तिथल्या आंब्याच्या झाडांना कोणी हात लावू नका, कारण ते मालक तिथं उपस्थित राहणार आहेत. बरं. त्यामुळे तिथं कोणी जाऊ नका आणि हात लावू नका, आंब्याला हात लावूच नका. बरं. म्हणजे तिथं फळं आलेली हो, झाड? फळं आलेली आहेत, त्यांचं काय नुकसान शेतकऱ्यांचं होईना असं काय वागू नका. बरं बरं. ही महत्वाची सूचना आलेली बघा. कारण तिथं मालक स्वतः हजर राहणार आहे. बरं. त्यामुळे तिथं कोणी जाऊ नका. बरं. ही आयोजकांकडनं महत्वाची सूचना आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय काय? नाही, लाईटचा पोल वगैरे काय? नाही. बरं. त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणी अडथळे, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, केला जाईल. बरं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? हो, पूर्ण खबरदारी घेतली जाईल. बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? या गाडा मालकांना एकच आव्हान राहीन की दत्त महाराजांच्या गावात होणारं मैदान आहे, तिथं भरपूर संख्येने उपस्थित व्हा. कारण की इथं जो येतो तो काहीतरी नाव मोठंच करून जातो. त्यामुळे इथं एकच विनंती राहीन, आपल्याकडे वेळ कमी आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. चालतंय. धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. योगेश मांगरे, श्री क्षेत्र नारायणपूर. तर दादा, काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार मैदान पार पडेल का? हा, पडेल. बरं. यामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे? गावातील 2 ग्रामस्थ आणि संघटनेचे 2 पदाधिकारी. बरं. आणि अटीतटीचा निकाल जर झाला तर कोण निर्णय देईल त्याच्यावरती? अटीतटीचा निकाल झाला तर अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जगताप. बरं. तर दादा, दुसरं म्हणजे डबल बैलाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती कालावधी दिला जाईल? डबल बायलाचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सेमीपर्यंतच. बरं. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला व्हिडिओ आणून दाखवावा लागेल. बरं. आणि तो जर पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद केली जाईल? ती गाडी 100% बाद केली जाईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडी वरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी बाद केली जाईल? ती गाडी बाद केली जाईल. चालकावरती काय कारवाई केली जाईल? चालकावरती संघटना जे निर्णय देईल तोपर्यंत बॅन केला जाईल. बरं. त्याचबरोबर दादा, हे आदतचं मैदान आहे, त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना असतील तुमच्या? आजच्या दाताला इथे येऊन दात हलत असला, दाखवला
गाडा मालकांना आमच्या हां. म्हणजे कमिटीला हं. पंचांना हं. तर पळून दिला जाईल बर. आणि दाखवला नाही आणि पडलेला दाखवला हां. तर ती गाडी पळून दिली जाणार नाही. बरं त्याचबरोबर सुट्टीला खाली कशी नियमावली असेल? सुट्टीला पट्टी आहे ना, हां तिथं कशी नियमावली असेल? सुट्टीला संघटनेच्या नियमाप्रमाणे नियमावली, बरं त्या टचचा निर्णय कसा असेल? संघटनेच्या नियमानुसार. मित्रांनो लॉबी टचचा असा निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा, बैलाचा एक पाय अथवा छकडीचं चाक तासाच्या पलीकडे केलं तर ती गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर लॉबी टचला निकाल असेल. बरं दादा त्याचबरोबर गटाला समान निकाल झाला तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला समान निकाल झाला तर दोघांना पण चालना दिली जाईल बर. सेमीसाठी. बरं आणि सीएमला समान निकाल झाला तर कशा पद्धतीने निर्णय असेल? सेमीला समान निकाल झाला तर संगनमत आणि नाहीतर संगनमत नाही झालं तर? चिठ्ठी उडवली जाईल. बरं त्यांना किती मिनिटाचा कालावधी दिलेला आहे कमीत कमी संगनमत 5 करा? मिनिटाचा. बरं या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही, पळवली नाही जाणार. बरं जे बक्षिसाची रक्कम आपण बॅनरवरती जाहीर केली ती सगळी विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? पुरेपूर रक्कम पाकिटात दिली जाईल. बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व गाडा मालकांना विनंती आहे की ह्या मैदानाचं विशेष का सांगायचं म्हणजे दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मैदान चालू आहे आणि इथं जो पळतो त्याचं नाव होतं म्हणजे इथं काय असं नाही टॉपचाच येऊन राहतो. इथं प्रत्येक नवीन चेहरा उदयास आलेला आहे. कारोंड्याचे कासल, बाकासूर, पिस्टन, मिल्का यांसारखे मोठे मोठे नंदी उदयास आलेले आहे. तरी सर्व गाडा मालकांना विनंती आहे लवकरात लवकर नोंद करून स्पर्धेचा आनंद घ्यावा. चालते धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते आपलं नाव सांगा. शांताराम गोळे, बरं आणि वय किती? 53. बरं दादा काय सांगाल नारायणपूरच्या मैदानाच्या संदर्भामध्ये? हे मैदान रिस्तर होईल. बरं आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना? आव्हान सगळं बैलगाडी मालका चालकांना की या मैदानात येऊन उपस्थित राहा, मैदानाची शोभा वाढवा. चालते धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. गणेश दत्तात्रय गायकवाड. बरं दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? यावर्षी सुद्धा सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? एक आदत एक बैल मैदान हे 5 वर्ष झालं चाललेलं आहे. बरं हे मैदान असंच पुढं बी चालू राहिलं पाहिजे. बरं तर काय आव्हान करताल ह्या वर्षीच्या मैदानासाठी बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना आव्हान एकच आहे की बैलगाडी मालकांनी जी आपली पावती लवकरात लवकर नोंद करावी. दिवस थोडे राहिलेले आहेत, वेळ थोडा आहे. चालते धन्यवाद दादा. धन्यवाद.